नमस्कार मित्रो, काल आपण कर्जाच्या बद्दल म्हणजे कर्जाचे फायदे आणि कर्जाचे तोटे याच्याबद्दल आपण तुम्हाला माहिती दिली. आता माहिती दिल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेजण कर्जाचा विचार करत असणार. अशा वेळी आपल्याला कर्जातून कसं मुक्त होता येईल किंवा आपल्याला बँकेचे हप्त्यातून कसे मुक्ती मिळेल याच्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय की आपल्याला कर्जाचे नियोजन करायचे. म्हणजे काय तर कर्जाची आपल्याला माहिती घ्यायची. म्हणजे कशी तर आपल्याकडं बँकेचं कर्ज किती आहे, आपल्याला आपल्यावर घर कर्ज किती आहे, आपण मित्राकडून हात उसने घेतलेले पैसे किती आहेत, या सगळ्यांची एकत्र माहिती करायची. आणि ती एकत्र माहिती केल्यानंतर त्या कर्जावर जाणारा EMI किती आहे हे पहिले. त्याच्यानंतर आपल्याला मासिक बजेट आपल्याला तयार करायला लागेल. मासिक बजेट म्हणजे काय, आपला जाणारा EMI, आपला येणारा पगार, परत आपल्याला येणारे भाडे, याच्यातून आपल्याला आपल्या कर्जाचं नियोजन लावायचं आहे. आपल्याला आपण एक्स्ट्रा जे काय आपण खर्च करतो म्हणजे असा वायफळ जो काय खर्च करत असतो तो खर्च प्रथम टाळायचा आहे आणि त्या EMI मध्ये वाढवून आपल्याला थोडे पैसे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की जास्त व्याज असणारे लोन, म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, ही जी लोन आहेत ही पहिल्यांदा आपल्याला भरायचे. याच्यामुळं काय होतं की आपल्याला व्याजाचा दर कमी होऊन. तर हे सगळं करीत असताना आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळणं फार गरजेचं असतं. तर अतिरिक्त उत्पन्न आपल्याला कशापासून मिळत असतं, तर आपण एखादा पार्ट टाइम जॉब केला तर आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते. किंवा युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आपण एखादी चांगली साईट किंवा चांगले व्हिडिओ अपलोड करून सुद्धा आपल्याला त्यामधून इन्कम मिळवता येतो. तसेच मित्रांनो, बिझनेसचे अनेक आयडियाज असतात. त्या आयडिया वापरून आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला पैसे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती सांगतो मित्र, कर्ज घेताना शक्यतो नॅशनलाइज बँकेत किंवा कोऑपरेटिव्ह बँकेतून घ्या. या बँकेतून घेतलेले कर्ज याचे परतफेड करताना काही मुद्दल आणि व्याज हे मिळून आपला हप्ता जातो. त्यामुळं आपल्यावरील मुद्दलीचा जे काय ताण असतो तो आपला कमी होत जातो. याच्या उलट फायनान्स आहे मी स्वतः या गोष्टीस बळी पडलेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की फायनान्स मधून शक्यतो कर्ज घ्यायचं तुम्ही टाळा. कारण का पहिली 3 वर्ष फायनान्स मधील कर्ज हे आपलं व्याजामध्ये जातं. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आपली मुद्दल वजा होत नाही. त्यामुळे ते कर्ज आपल्याला आहे तसं वाटतं. त्यामुळं सर्वांनी पहिल्यांदा मी सांगतो की म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका की फायनान्स कर्ज, क्रेडिट कर्ज किंवा पर्सनल लोन घ्यायच्या भानगडीत पडू नका. हे कर्ज फेटायला फार अवघड जातं. त्याच्यापेक्षा आपले सिबिल चांगलं किंवा नॅशनलाइज किंवा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण कर्ज घ्या. या बँका आपल्याला तगादा किंवा हप्त्यासाठी कटकट करत नाहीत किंवा एक्स्ट्रा व्याज देखील आकारत नाहीत. तरी मित्रांनो, आपल्याला जर का आपलं कर्ज फेडायचं असेल तर आपला जर का हप्ता 20,000 असेल तर 20,000 मध्ये आपलं कमीत कमी 10,000 रुपये व्याजच जातं महिन्याला. तर आपण काय करायचंय, 20,000 प्लस वरती जे काय भेटतील ते, समजा 2,000 रुपये भेटू, 3,000 भेटू किंवा 5,000 भेटू, असा 25,000 रुपये पर्यंत आपल्याला महिन्याला हप्ता भरायचा आहे. म्हणजे आपला हप्ता आहे 20,000, आपल्याला तो भरताना 25,000चा भरायचा आहे. असं केल्याने आपले कर्ज झपाट्याने नील होतं आणि आपण निवांत होतो. व्हिडिओ केला, व्हिडिओ सांगितला, सगळं झालं,
पण मित्रांनो, कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. आपण आमच्या या व्हिडिओला पण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स करा, कारण तुमच्या